कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक्सक्यूज मी, थोडासा हसता का प्लीज? हाँ? हसा ना थोडस. जोरात जोरात हसा ना. असं जोरात छान हसा ना. हाँ? ते कसं हसू मी? म्हणजे मला असं येत नाही हसायला असंच. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला एखादा विनोद सांगा, मग हसेन मी जोरात. विनोद? हो. हो सांगते ना, त्यात काय सांगते. नीट लक्ष देऊ नाही का? एकदा काय असतं, एक मुंगी असते, पण ती जाऊन हळूच दाराच्या मागे लपते. तर दुसरी मुंगी तिला विचारते, बाई ग का लपलीयस दाराच्या मागे? तर ती काय म्हणते माहितीये? काय काय? मागणं हत्ती येतोय, त्याला पाय घालून पाडायला लपलीये. काय सॉलिड जोक करता हो तुम्ही. येऊ, थँक्यू सो मच. तुम्हाला माफ केलंस त्यासाठी खरंच थँक्यू. नाहीतर मला असं वाटलं होतं की आपण परत कधीच भेटणार नाही. असं कसं होईल यश? नाही म्हणजे खरं तर सगळी चूक माझीच आहे. मी सिच्युएशन समजून न घेता उगाच सगळा राग तुझ्यावर काढला. आय प्रॉमिस यश, मी असं परत कधीच नाही वागणार. आय एम सॉरी. येऊ प्लीज, तू सॉरी म्हणू नकोस. आपण पार्टनर्स आहोत ना. आपल्या मनातलं दुःख, राग आपण एकमेकांचीच शेअर करणार ना. सो चिल. आणि आता तर काय, आपण लाईफ पार्टनर्स होणार आहोत. हसी तो फसी. बरं चल, आजीला भेटायला जाऊया. ती मला म्हणाली होती की रेवती आली की माझ्याकडे घेऊन ये. चल. काय झालं? घाबरलीस का? डोंट वरी, लग्न करताय ना आता तुम्ही दोघं. मग एकमेकांचा हात पकडूच शकता. काय यश, असा का बघतोस माझ्याकडे? विश्वास बसत नाही ना माझ्या बोलण्यावर? I wish you both all the best. ताई, ताई अगं. यश, आपण झालं गेलं विसरून नवीन सुरुवात करूच शकतो ना. वेलकम होम रेवती. माझ्या यशच्या आयुष्यात आणि जहागीरदारांच्या घरात तुझं खूप खूप स्वागत आहे. ताई, खरंच? खरंच. ताई, थँक्यू सो मच. आय लव्ह यू. यू आर द बेस्ट. आय लव्ह यू टू. बस. हो हो. अरे, सुखाने संसार करा. वा 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 वा.
नवीन वर्षाची सुंदर झालेली आहे सुरुवात आता. हा खूप छान. बस 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 बस. हा, सुखी राहा, दोघही खुश राहा. बरं रेवती, जेवल्याशिवाय सोडणार नाही हं मी तुला आज. मी हिला सोडणार नाहीच आहे आजी. सर परिवर्तन काय मग? काय मग? मनातली इच्छा पूर्ण झाली ना? झाली ना? हं? काय लाजतोयस किती तू यश? खुश आहे मग. इथे लाल, इथे लाल, इथे लाल. काय अगं आजी, रेवतीपेक्षा खूप जास्त लाजतोयस. ओके मी येते बाय. मॅडम, अहो मॅडम, तुम्ही अशाच इथून नाही जाऊ शकत. म्हणजे म्हणजे तुम्ही अजून माझ्यासोबत शीतपेय कुठे घेतलेत? थँक्यू पण मला उशीर होता मी निघते. असं कसं? असं कसं? नाही 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 मॅडम, एखादा चहा तर झालाच पाहिजे. हा, एक मिनिट. वेटर, नको 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 हे बघा मी चहा पितच नाही. थँक्यू बाय. मॅडम मॅडम, अहो मॅडम, माझी एक विनंती आहे. काय कसली विनंती? तुमची हरकत नसेल तर मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळेल? मोबाईल नंबर? हो. नाही म्हणजे मगाशी मी इथे तुम्हाला मदत केली की नाही? आता तुम्हाला सुद्धा माझं ऐकावं लागेल. हा, हे बघा केलीत मदत पण म्हणून काही नंबर नाही देऊ शकत मी असं तुम्हाला. कसं? असं कसं? अहो तुम्हाला नंबर द्यावा लागेल हो. हा, हे बघा का असे माझ्या मागे लागतं? मला जाऊ दे, मला घाई. असं कसं? असं कसं? नाही नाही, अहो आता आपल्यात मैत्रीचे ऋणानुबंध जुळलेत. हा, मगाशी तुमच्या इतक्या उत्कृष्ट विनोदावर मी केवढा हसलो खळखळून. माझ्या दुःखाच्या कंपनांवर तुमच्या हास्याचे कारंजे उडवलेत तुम्ही. खरंच. अहो म्हणून तुम्ही प्लीज मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या. नाही देऊ शकत मी. अहो काय ऐकत नाही आहात तुम्ही? कुठे फसलीस लीला? आता जर हे प्रकरण वाढलं आणि हा जर घरपर्यंत माझा पाठलाग करत आला तर खूप महागात पडेल. बापरे, आजूबाजूचे लोक पण आता बघायला लागले. हे बघ लीला, आता तू पूर्वीची लीला नाहीयेस. लीला अभिराम जहागीरदार आहेस. आणि माझ्यामुळे एजंटचं नाव खराब होता का म्हणे. मला काही करून ह्या माणसाला गप्प करायलाच हवं. गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा लीला वहिनींसोबतचा दिवसभराचा सगळा प्लॅन मी तयार केलेला आहे सर. सगळ्यात आधी तुम्ही लीला वहिनींना घेऊन जायचं आहे म्युझियम मध्ये. तिथे सगळ्या फेमस ऍक्टर ऍक्ट्रेसचे वॅक्स स्टॅच्यूज आहेत सर. आणि सर तुम्हाला तर माहिती आहे लीला वहिनींसाठी सिनेमा म्हणजे जीव की प्राण आहे सर. त्या स्टॅच्यूज बरोबर फोटो काढायला लीला वहिनींना प्रचंड आवडेल सर. एक स्टॅच्यूज बरोबर 100 पोज देऊन ते फोटो काढतील. हा सर, हे आहेत त्याचे पासेस सर. म्युझियम नंतर तुम्ही दोघांनी जायचं आहे बोटिंग साठी. मी स्वॉनच्या आकाराची बोट बुक केली आहे सर. आय नो, माहितीये हे तुम्हाला फिल्मी वाटेल पण प्रश्न इथे लीला वहिनींच्या आवडीचा आहे सर. ही रोमॅन्टिक सफर लीला वहिनींना प्रचंड आवडेल सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.